शुभ दिवस. पोटाचा घेर कमी करण्यासाठी ही पथ्ये पाळणे अत्यंत गरजेचे आहे. कुठल्याही औषधाची गरज पडणार नाही जर ही पथ्ये पाळली तर, आणि पोटाचा घेर आपोआप कमी होईल. आणि म्हणूनच आपण पोटाचा घेर कमी करण्यासाठी कोणती पथ्ये पाळली पाहिजे, काय खायचं टाळलं पाहिजे, तर ते पदार्थ म्हणजे कोणते? सुकामेवा आणि बिया. सुकामेवा व बिया, तसेच दुधाचे पदार्थ, दुधापासून बनवलेले पदार्थ. आता सुकामेवा आणि बिया आपण खायचे का नाहीत? कारण ह्याच्यात जास्त कॅलरीज असतात, ह्याच्यामध्ये जास्त कॅलरीज असतात. तसेच दुधाच्या पदार्थामध्ये देखील जास्त कॅलरीज असतात, म्हणून हे आपण खाण्याचे बंद करायचे. पिष्टमय भाज्या आणि फॅट जास्त असणारे पदार्थ, याच्यामध्ये सुद्धा कॅलरी जास्त असतात. तेव्हा मित्रांनो, पिष्टमय भाज्या आणि फॅट जास्त असणारे पदार्थ खाण्याचे टाळायचे, पूर्ण बंद करायचे. जर तुमची पोटाचे घेर कमी करायचं असेल तर हे पथ्ये पाळणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं फॅट्स जास्त असणारे पदार्थ प्लीज कृपया खाऊ नका. तसेच काही कडधान्ये, धान्य, पांढरे पदार्थ, बेकरी उत्पादने आणि बाटलीबंद पेय, शीतपेय आणि पॅकिंग केलेले पदार्थ, याच्यामध्ये सुद्धा जास्त कॅलरीज असतात. बाटलीबंद शीतपेय आणि पॅकिंग केलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ जे असतात ना, त्याच्यामध्ये सुद्धा कॅलरीज जास्त असतात. मग असे जास्त असणारे कॅलरीजचे पदार्थ आपण शक्यतो खाण्याचे टाळायचे, पूर्णपणे बंद करायचे. चरबीयुक्त असणारे पदार्थ किंवा गोड आणि तळलेले पदार्थ शक्यतो आपण पूर्णपणे बंद केलेले बरे, तेव्हाच तुमच्या पोटाचा घेर कमी होईल. आता सुकामेवा व बिया. सुकामेवा आणि बिया यामध्ये प्रामुख्याने काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, जवस आणि खजूर बिलकुल खाण्याचे बंद करायचे. बंद करा. जर पोटाचा घेर कमी करत असाल ना, तर काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, खजूर पूर्णपणे बंद करा. खाऊ नका, हे पदार्थ खाऊ नका. आता दुधापासून बनवलेले पदार्थ कोणते? तर फक्त 4 पदार्थ. दूध पासून बनवलेले पदार्थ, तर दही, चीज, लोणी, पनीर या पदार्थांना तुम्ही कृपया हात सुद्धा लावू नका. इतर पदार्थ खाल्ले तर चालते, पण हे 4 पदार्थ दही, चीज, लोणी आणि पनीर यांच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं, म्हणून हे 4 पदार्थांना हात सुद्धा लावू नका. आहारातून तुम्ही अजिबात सेवन करू नका हे 4 पदार्थ. ह्याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण भरपूर असतं. तुम्ही जर या 4 पदार्थाचं सेवन केलं तर तुमची पोटाचा घेर वाढण्याला मदत होईल, कारण हे 4 घटक अत्यंत घातक असे आहेत. कशासाठी? पोटाचे घेर वाढण्यासाठी. त्यामुळे हे पदार्थ दुधाचे खाऊ नका. आता पिष्टमय भाज्या किंवा पदार्थ म्हणलं तर बटाटे, रताळे, बटाट्याचे पराठे पिष्टमय पदार्थापैकी. बटाटे, रताळे आणि बटाट्याचे पराठे अजिबात सेवन करू नका, कारण यामध्ये कॅलरीज मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे तुमचा पोटाचा घेर वाढू शकतो. हे पदार्थ, 3ही पदार्थ आहारातून खाणं बंद करा. आता फॅट्स असणारे जास्त पदार्थ कोणते? तर तूप, ऑलिव्ह ऑइल आणि बटर हे 3 पदार्थ अजिबात सेवन करू नका, कारण याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं, कॅलरीज जास्त असतात, जे पोटाचा घेर वाढण्याला कारणीभूत ठरतात. आता फळांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सगळी फळं
आपण खायला काही हरकत नाही, फक्त 4 फळे मात्र खाऊ नका. कोणती 4 फळं? तर केळी, आंबा, चिक्कू आणि पेरू ही 4 फळे आपल्या आहारामध्ये घेणं बंद करा. केळी, आंबा, चिक्कू आणि पेरू हे 4 पदार्थ पूर्णपणे बंद बंद करा. आणि इतर फळे खाल्ले तरी चालते, पण हे 4 पदार्थ अजिबात खाऊ नका, कारण ह्या 4 पदार्थामध्ये कॅलरीज मोठ्या प्रमाणात मुबलक असतात आणि ते फळे आपल्या फळे खाल्ली तर आपल्या पोटाचं घेर वाढतो. केळी, आंबा, चिक्कू आणि पेरू फळामध्ये म्हणले तर. धान्य किंवा कडधान्य याच्यामध्ये तांदूळ जो आपण आहारातून भात खातो तो कधीही खाऊ नका. कधीही थोडा देखील भात खाऊ नका. याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. ओट्स, चणे, राजमा तसेच सोयाबीन आणि मसूर शक्यतो बंद करा. पांढरा भात पूर्णपणे बंद करायचा. सोयाबीन वापरायचं नाही, मसूर वापरायचं नाही. आहारामध्ये यांचं सेवन पूर्णपणे बंद करायचं. कडधान्य आणि धान्यामध्ये म्हणलं तर हे पदार्थ आहारामध्ये सेवन करू नका, कारण याच्यामध्ये कॅलरीज मुबलक प्रमाणात असतात. कॅलरी मुबलक प्रमाणात असतात. इतर कडधान्य तुम्ही खाऊ शकता. फळाच्या बाबतीत तसेच इतर कुठलीही फळे खावा, पण केळी, आंबा, चिक्कू आणि पेरू खाऊ नका, कारण याच्यामध्ये कॅलरी जास्त असतात. बेकरी उत्पादने जे असतात ना त्याच्यामध्ये कॅलरीज जास्त असतात बघा, बेकरी उत्पादनामध्ये. आता बेकरी उत्पादना म्हटलं तर कुठले पदार्थ आले? गुलामजामुन, जिलेबी, रसमलाई, काजू कतली, बटाट्याचे पराठे कृपया खाऊ नका. ह्याच्यामध्ये कॅलरी असंख्य असतात. कॅलरीचे प्रमाण मुबलक प्रमाणात कॅलरी असल्यामुळे पोटाचा घेर तुमचा वाढू शकतो. 1% तुमचा पोटाचा घेर वाढू शकतो. म्हणून कॅलरी जास्त असणारे पदार्थ पूर्णपणे बंद करा. डार्क चॉकलेट, शेंगदाणे, चिकन, पुरणपोळी याला सुद्धा तुम्ही स्पर्श करू नका, बंद करा. पांढरे पदार्थ खाऊ नका म्हणलं मी तुम्हाला. पांढरे पदार्थ कुठले असतील तर घरापासून बनवलेले पदार्थ, मैद्यापासून बनवलेले पदार्थ, मैद्यापासून बनवलेले पदार्थ आणि रव्यापासून बनवलेले पदार्थ, तसेच साखरेपासून बनवलेले पदार्थ बिलकुल सेवन करू नका, कारण याच्यामध्ये कॅलरी मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हे जर सेवन केले तर तुमचा पोटाचा घेर आणखीच वाढेल. आणि शाबू मध्ये सुद्धा कॅलरीज भरपूर असतात. शाबू सुद्धा पूर्णपणे बंद करा. काही लोक उपवासाच्या दिवशी शाबू खातात, खिचडी बनवतात, पण ते तुमच्या पोटाचा घेर वाढण्याला अत्यंत घातक आहे. त्याच्यामुळे शाबूचे सेवन करू नका. गोड पदार्थ खायचे नाही, तळलेलं खायचं नाही, प्रक्रिया केलेलं खायचं नाही, चरबीयुक्त पदार्थ खायचे नाही, बाटलीबंद पेय, शीतपेय प्यायचे नाहीत, पॅकिंग केलेले पदार्थ अजिबात सेवन करू नका. नाहीतर तुमचा पोटाचा घेर वाढला समजा, आणि कमी तर होणारच नाही. ह्या पदार्थांचे सेवन केले की जर तुम्ही पथ्य पाळलेले नाहीत तर कुठल्याही गोळी किंवा कुठलंही औषध तुमचा पोटाचा घेर कमी करू शकत नाही. ऐका, कुठलंही औषध घ्या, कुठलंही मेडिसिन घ्या, जर तुम्ही ही पथ्य पाळली नाहीत तर ते चांगल्यातलं चांगलं औषध सुद्धा तुम्हाला लागू पडणार नाही. आणि म्हणूनच जास्त कॅलरी असणारे पदार्थ तुम्ही आहारातून खाऊ नका, बंद करा. मी आता सांगितल्याप्रमाणे हे खाणं टाळा. हे
खाणं टाळा. सुका मेवा, काही बिया, दुधाचे पदार्थ, तसेच पिष्टमय भाज्या, फॅट्स असणारे पदार्थ, काही फळे, बेकरी उत्पादने, प्रक्रिया केलेले पदार्थ बिलकुल बंद करा. मित्रांनो आणि माता भगिनींनो, जर तुम्ही हे तुम्ही पथ्य जर पाळली तर तुमच्या पोटाचा घेर कमी होण्याला 50% फरक पडणार. कुठलीही गोळी औषध न घेता, कुठलाही उपचार न करता. पण हे पथ्य पाळणे गरजेचे आहे. आता तुम्ही म्हणताल हे खाऊ नका, ते खाऊ नका, मग खायचे तरी काय? तर पोटाचा घेर कमी करण्यासाठी कुठले पथ्य पाळायचे हे मी ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे. आता पोटाचा घेर कमी करण्यासाठी काय खायचं हे पुढील भागात एक नवीन व्हिडिओ घेऊन मी येतोय, तेव्हा तो व्हिडिओ पाहण्याला विसरू नका. पोटाचा घेर कमी करण्यासाठी, पोटाचा घेर, मांडीचा घेर, कमरेचा घेर कमी करण्यासाठी काय खायचं या विषयावर एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तेव्हा पोटाचा घेर कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खाऊ नये हे महत्वाचं आहे. तुम्ही एवढं जर केलं, काय खाऊ नये आणि काय खायला पाहिजे हे एवढं जर केलं तरी तुमचा पोटाचा घेर हा 50% कमी झालेला दिसेल. आणि म्हणूनच मी सांगतो, हे आता सांगितलेले पथ्य पूर्णपणे पाळा. आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी कोणता आहार घ्यायचा यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पहा. व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा. धन्यवाद.